विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बघता बघता 2 वर्ष कुठे गेली काहीही कळालं नाही. 1 महिना उरलाय आता. आता या महिन्यात मला अभ्यास करायचा आहे सीईटीचा. मी अगोदर काहीही केलेलं नाहीये. अशी मुलं पण आहेत. मी अगोदर केलेलं आहे पण जेईई साठी आणि जेईच्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये इतका कमी स्कोर आलाय, की बास मला तर सेकंड अटेम्प्ट द्यायची इच्छा नाही. आता सीईटीकडे शिफ्ट व्हायचंय. पण जेईई करत असताना मी सॉलिड स्टेट हा टॉपिक केला नव्हता. पॉलिमर किंवा बरेचसे टॉपिक मी केलेले नव्हते. आता सीईटीला नक्की सुरुवात कशी करू? असा पण मुलांचा प्रश्न आहे. 1 महिना उरलाय. पण मी तुम्हाला सांगू का? मी दरवर्षी बघितलंय लास्ट मोमेंटला जे जेईई कडून सीईटीकडे शिफ्ट होतायत मुलं आणि ज्यांनी प्रॉपर प्लॅन ठेवून, ठरवून 1 महिना अभ्यास केलाय, त्यांना सीईटीत सुद्धा चांगला रिझल्ट मिळालेला आहे बरं का. आता काही एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहेत. माझे काही जुने स्टुडंट एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत, की त्यांना जे मध्ये पण 99.9 पर्सेंटाइल होते आणि सीईटीत अगदी 100 पर्सेंटाइल सुद्धा होते. अशी सुद्धा मुलं आहेत बरं का. म्हणजे सीईटी एक्झामसाठी हा जो महिना आहे तो इम्पोर्टंट आहे. पण चला आपल्याला कुठल्या मुलांची हेल्प करायची आहे, की ज्यांना आता सुरुवात करायची आहे. हां, आम्ही सुरुवात करतोय किंवा चाललाय आमचा, पण एक प्रॉपर ट्रॅक मिळेना झालाय. आता मी तुम्हाला सांगतो, पहिलं काम मी तुम्हाला काय देतोय ते बघा. मी सांगतोय ते नीट लक्ष द्या. पहिला जो क्वेशन नंबर 1 आहे ना, तुम्हाला शॉक बसेल मी काय लिहिलंय, तर काय लिहिलंय वाचा. युजेस. सिरियसली लक्षात घ्या. या टाइपचे क्वेश्चन एक्झाममध्ये येतात आणि आपण तिथं गोंधळतो. मला सांगा न्यूक्लिअर रिएक्टरमध्ये ओके, हीट ट्रान्सफर म्हणजे कूलंट म्हणून कशाचा यूज होतो? येतंय का तुम्हाला? गेला मार्क. जर येत असेल तर तुम्ही लगेच सांगणार आहे. लिक्विड सोडियम. ओके, मग हे ग्रुप 1-2 मध्ये गेलो की नाही आपण? मग फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये कशाचा यूज होतो? सीझियम. ओके. मॉडरेटर म्हणून कशाचा यूज होतो? बेरिलियम. ओके. म्हणजे आता आले का युजेस वरती आपण. मग हे सगळे सोपे प्रश्न कधी परीक्षेत विचारलेत का? मी बोललोय ती प्रत्येक गोष्ट विचारलेली आहे परीक्षेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो युजेस हे मग कुठं-कुठं आहे? ग्रुप 16, 17, 18 मध्ये युजेस आहेत. मग ऑक्सिजनचे युजेस आहेत, ओझोनचे आहेत, हॅलोजनचे युजेस आहेत. नोबल गॅसेसच्या शेवटच्या पेजवर युजेस दिलेत. त्यात तुम्हाला सांगतो हेलियम आणि ऑक्सिजन. ओके. ते अस्थमा पेशंट वगैरेसाठी ते यूज होतो लक्षात घ्या. पुन्हा लेसर ट्रीटमेंटमध्ये कुठला निऑन यूज होतोय का? म्हणजे तुम्हाला सांगतो, समजून घ्या युजेस खूप आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, करू वाटत नाही आपल्याला. करावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, चला पहिलं टार्गेट हेच आहे, की युजेस नंतर ना, मी नंतर काय सांगतोय लक्षात घ्या. नेम्स ऑफ एलिमेंट्स हा इतका किचकट प्रश्न आहे ना, तुम्हाला सांगतो. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस अ लॅन्थेनॉइड? नावं बघितलीच नाहीत आपण. अॅक्टिनॉइड्स कुठला आहे असं विचारतात. लॅन्थेनाइड्स कुठलं विचारतात. लॅन्थेनाइड सीरीज मधलं पहिलं एलिमेंट कुठलं आहे विचारतात. शेवटचं एलिमेंट कुठलं विचारतात. ग्रुप 1 मध्ये रेडिओ ॲक्टिव्ह कुठला आहे असं विचारतात. म्हणजे तुम्हाला आता एलिमेंटची सगळी नावं करायची आहेत. 3D सीरीज मध्ये स्कॅडमियम पासून झिंक पर्यंत आहेत. ती नावं लक्षात ठेवावी लागेल. अरे पण मी सीईटीत बघितलंय 5D मधल्या लास्ट एलिमेंटचं नाव विचारलंय. म्हणजे आलं का कॉम्प्लिकेटेड. ईझी आहे की. पण म्हणजे तुम्हाला टार्गेट द्यायला लागलोय मी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे केल्याशिवाय बाकीचं काही करून देणार नाहीये. ओके. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे, सांगतो कॅटलिस्ट. ओके. कुठल्या रिएक्शनमध्ये कुठलं कॅटलिस्ट यूज होतात. आता सांगतो कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड यूज होतं. पण त्याचबरोबर प्लॅटिनम मेटल सुद्धा यूज होतं. हे लक्षात घ्या. मग हे प्लॅटिनायझर एस्बेस्टॉस कुठे दिलंय माहितीये का? ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनमध्ये दिलंय. आणि व्हॅनॅडियम पेंटॉक्साइड हा कॅटलिस्ट यूज होतो. हे कुठे दिलंय माहितीये का? ग्रुप 16, 17, 18 मध्ये दिलंय. कॅटलिस्ट ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनमध्ये आहेत. पहिल्यांदा कॅटलिस्ट करायचे. ओके. आता त्याच्यानंतर आता मी काय देतोय बघा. मोनोमर्स. ओके. पॉलिमर टॉपिक आहे ना, मग त्यात तुम्हाला सगळंच करायचे आहेत मोनोमरची नावं. त्यापासून कुठलं पॉलिमर तयार होतंय सेकंदात आठवलं पाहिजे. परीक्षेत ते विचारतायत. बघा हे देत असताना मी तुम्हाला सांगू का एवढा तुमचा अभ्यास होईल. बरं मी तुम्हाला नुसतं हिंट द्यायला लागलोय रे, की हे प्रश्न ह्यात मुलांचे मार्क जातायत. ते करा तुम्ही. मोनोमर नंतर ना अमिनो ॲसिड. अल्फा अमिनो ॲसिड. टिपिकल क्वेशन्स आहेत. मग त्यात न्यूट्रल कुठले आहेत? ॲसिडिक कुठले आहेत? ॲसिडिक सोप्पं आहे रे. ॲसिडिकमध्ये ॲसिड नाव असतंच लक्षात घ्या. ते ॲस्पर्टिक ॲसिड आणि कुठला आणखीन ॲसिड आहे. त्यानंतर बेसिक पण आहेत अल्फा अमिनो ॲसिड बघा लक्षात घ्या. त्याचं सिम्बॉल विचारतात, स्ट्रक्चर विचारतात. COH ग्रुप 2 ठिकाणी कुठे आहे असं पण विचारलेलं आहे लक्षात घ्या. सिंपल आहे पण अगोदर पाहिजे मला ह्या गोष्टी. ह्याची रिव्हिजन पाहिजे. बाकी तुम्ही फिजिकल केमिस्ट्री कराल, ऑर्गॅनिक वगैरे सगळं कराल रे, पण ह्या प्रश्नात मार्क जातायत. मग अजून अजून भरपूर प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगतो ॲट एनी कॉस्ट
कोऑर्डिनेशन नंबर करा. तेवढं अवघड नाहीये. इफेक्टिव्ह अटेम्प्ट नंबर नाही अवघड. आय-यू-पी-एस-सी नाही अवघड, नाही अवघड. पण थांबा. आय-यू-पी-एस-सी सगळ्यांमध्येच केलं पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. सगळ्याच टॉपिकमध्ये आय-यू-पी-एस-सी म्हणजे ऑर्गॅनिक्स आय-यू-पी-एस-सी 1-2 प्रश्न आलेत परीक्षेत प्रत्येक शिफ्टमध्ये. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आय-यू-पी-एस-सी मी तुम्हाला बोललोय. ओके. प्रकार मी तुम्हाला सांगतो, की ऑर्गॅनिक मी आता बोललो आहे की नाही, त्यात रिएक्शन्स भरपूर आहेत. हातातले मार्क आहेत, हातातले मार्क आहेत. पण थांबा ते राहू दे. मी तुम्हाला सांगतो बॉइलिंग पॉइंट. अरे बॉइलिंग पॉइंट इतकं सिंपल आहे ना, मला सांगतो मिथिल फ्लोराईड, मिथिल क्लोराईड, मिथिल ब्रोमाइड आणि मिथिल आयोडाईड. याच्यामध्ये कुणाचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे? आयोडाईडचा. त्याचं मास जास्त आहे ना. मग हे सगळं पुस्तकात दिले ना, तेच सीट विचारतायत. अरे, माझा एक चांगला माझा एक मित्र आहे लक्षात घ्या. एक्झाम सीटर आहे ते लक्षात घ्या. पेपर सेटर म्हणूया मला म्हणायचं होतं म्हणूया आपण. मग ते काय सांगतात, की जेव्हा पेपर डिझाइन करत असतो ना, तेव्हा तो पेपर तयार करणारा व्यक्ती आहे ना, तो पुस्तकातला रेफरन्स बघतो, बघतो आणि बघतोच. त्यामुळे केमिस्ट्रीमध्ये पुस्तकाच्या बाहेरचं काय येणार नाही. आता समजा मोलार मास. आता सेकंडरी एन ब्युटिल ब्रोमाइड असेल, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड सगळ्यांचं मोलार मास सेम आहे. मग आता बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त आहे? जिथं स्ट्रेट ब्रांच आहे, त्याचं बॉइलिंग पॉइंट जास्त. दिलंय हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं मोलार मास वाढलं, बॉइलिंग पॉइंट वाढणार. ब्रांच वाढल्या, बॉइलिंग पॉइंट कमी होणार. हे अजून बॉइलिंग पॉइंटच्या बाबतीत सांगतो, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. मग ॲसिडचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे, त्या खालोखाल अल्कोहोलचा आहे, मग त्या खालोखाल बाकीचे सगळे आहेत. मग ही जी ऑर्डर आहे ना, कुणाचं जास्त आहे, कुणाचं कमी आहे, हे पुस्तकात दिलंय हे पहिल्यांदा करा. त्याच्यानंतर सॉल्युबिलिटी. ओके, इथं पण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इम्पोर्टंट आहे. मग अल्कोहलची सॉल्युबिलिटी जास्त आहे, अमाईनपेक्षा का अमाईनची जास्त आहे, हे सुद्धा दिलंय पुस्तकात शोधा. बॉइलिंग पॉइंट, सॉल्युबिलिटी, त्याच्यानंतर अमाईन टॉपिकमध्ये बेसिक कॅरेक्टर आहे. सांगू का? सेकंडरी अमाईन हे स्ट्रॉंग बेस आहे सगळ्यात. म्हणजे तर सेकंडरी अमाईन तिथं एन-एच येणार. शोधा. हां, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून सांगतो डायपोल मोमेंट. मग आता मी तुम्हाला सांगतो, या शेवटच्या 1 महिन्यात जे टार्गेट आहे ना, मी तुम्हाला सांगतो लास्ट 1 मंथमध्ये पहिल्या काही दिवसात हे असले क्वेश्चन कंप्लीट करा, त्याचे 2-3 रिव्हिजन करा. युजेस म्हणल्यावर काही छोटं काम नाहीये, सगळं करायचंय. 11वी पासून 12वी पर्यंत जेवढं सिलेबसमध्ये जेवढे युजेस आहेत तुम्हाला करायचे आहेत. ओके. तिथे पी-वाय-क्यू बघू नका. आता युजेस म्हटलं ना, ग्रीन केमिस्ट्री आलं त्याच्यात. ग्रीन केमिस्ट्री. मग ग्रीन केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मी सांगू का लक्षात घ्या. तो एक चार्ट आहे बरं का. त्याच्यात इतके युजेस दिलेत ना, पी-व्ही-सीचे युजेस दिलेत. एच-डी-पी, एल-डी-पी. आता एच-डी-पी म्हणलं की झिग्लर-नाटा कॅटलिस्ट. ओके. झिग्लर-नाटा कॅटलिस्ट. मग त्यात ट्राय इथिल अॅल्युमिनियम आणि TiCl4 असतं. सेकंदात आठवलं पाहिजे लक्षात घ्या. आणि आता डायपोल मोमेंट. ओके. मग बरेचसे एलिमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे. ह्याची डायपोल मोमेंट 0 आहे. डायपोल मोमेंट किती आहे यांची? 0. मग कुणाची डायपोल मोमेंट 0 आहे असा पण प्रश्न सीईटीत बघितलाय मी. हायेस्ट कुणाची असं विचारतील. मग केमिकल बॉन्डिंगमध्ये जावा. डायपोल मोमेंट बघा लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, अजून मी तुम्हाला असे टिपिकल प्रश्न सांगायला लागलोय जिथे मिस होतात रे. तुम्हाला प्लीज तुम्हाला असले काही प्रश्न आठवले तर कॉमेंटमध्ये सांगा आम्हाला. कॉमेंटमध्ये द्या. ओके. झालं का? केमिस्ट्रीचं टार्गेट देऊन झालं. आता मी तुम्हाला सांगतो, की मॅथ्स. ओके. मॅथ्समध्ये मी सारखं सांगत आलोय वेक्टर. ओके, वेक्टर इम्पोर्टंट आहे. वेक्टर ॲट एनी कॉस्ट करायचं आहे आणि वेक्टर केलं की आपल्याला आपलं नशीब चांगलं असेल तर 15 मार्क मिळू शकतात सीईटीमध्ये जोक नाहीये. एक्सप्लेन करू कसं 15 मार्क? 1 मार्क यावर्षी ॲड झालाय फिजिक्समध्ये बोनस आहे तो लक्षात घ्या. बोनस आहे तो 1 मार्क लक्षात घ्या. कारण तुम्ही मॅथ्ससाठी वेक्टर इतकं परफेक्ट केलंय ना, तर तो फिजिक्सचा प्रश्न तुम्हाला अवघड वाटणारच नाहीये. ओके. आता वेक्टर करत असताना मी सांगतो काय आलं पाहिजे तुम्हाला? तुम्हाला पहिलं ॲप्लिकेशन आलं पाहिजे एरिया. ओके. पहिलं ॲप्लिकेशन एरिया. मग एरिया ऑफ द पॅरालेलोग्राम असेल, एरिया ऑफ द ट्रायंगल असेल, काढता आलं पाहिजे वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्टचा वापर करून. नंतर व्हॉल्यूम. आता नंतर मी तुम्हाला सांगतो वर्क डन सुद्धा काढता आलं पाहिजे. अजून टॉर्क. टॉर्क काढण्यासाठी आर बार क्रॉस एफ बारची मॅग्निट्यूड घ्यावं लागेल. अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी आर बार क्रॉस पी बार घ्यावं लागेल. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो अजून संपत नाहीये वेक्टर. वेक्टरसाठी तुम्हाला आता कोलिनियर वेक्टर, त्याच्यानंतर कोप्लेनर वेक्टर आहेत प्रश्न. वेक्टर जर कोप्लेनर असतील तर ट्रिपल प्रॉडक्ट 0 असतो. आता सांगतोय हा जो प्रकार आहे ना ए बार क्रॉस बी बार क्रॉस सी बार हा जो आहे ना बाळांनो हा वेक्टर ट्रिपल प्रॉडक्ट आहे. याची व्हॅल्यू ए बार डॉट सी बार आणि बी बार. ओके.
मायनस ए बार डॉट बी बार आणि सी बार. हे बरोबर आहे का नाही माझं? चेक करा बरं का, कन्फर्म करा बरं का, लक्षात घ्या. हे तुम्हाला करावं लागेल. ह्याच्यावरती पुष्कळ न्यूमेरिकल्स आहेत, लक्षात घ्या. बरं वेक्टर थांबा ना, अजून झालेलं नाहीये. मला इन सेंटरचा फॉर्म्युला पाहिजे. त्याच्यानंतर मला ऑर्थो सेंटरचा पाहिजे. नंतर सेंट्रॉइडचा फॉर्म्युला पाहिजे. नंतर मला सेक्शन फॉर्म्युला आला पाहिजे फॉर इंटरनल डिव्हिजन, फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. त्याच्यानंतर मला अँगल बायसेक्टरचा फॉर्म्युला आला पाहिजे. आता समजून घ्या, हा बी बार आहे. हा समजून घ्या, हा सी बार आहे. ओके. आणि हा ए बार आहे, की तो त्यांचा अँगल बायसेक्टर आहे. मग तुम्हाला सांगू का, की अँगल बायसेक्टरचा जो काही इक्वेशन आहे ना, दॅट इक्वल्स टू बी कॅप प्लस सी कॅप अपॉन 2 असं आहे. कॅप 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 म्हणजे तो काय येणार सांगतो, लक्षात घ्या, की युनिट वेक्टर येणार. हां, मग तो युनिट वेक्टर पण आला पाहिजे, मॅग्निट्यूड काढता आलं पाहिजे. मॅग्निट्यूड काढता आलंच पाहिजे ना तुम्हाला, लक्षात घ्या. मग मुद्दा काय, हा पण एक फॉर्म्युला कन्फर्म करा बरं का, लक्षात घ्या. आहे बरोबर. मग समजून घ्या, एवढं करायचंय आपल्याला वेक्टर. बरं मॅथ्समध्ये आता वेक्टर झालं पहिल्यांदा, तर माझा कॉन्फिडन्स वाढतोय 15 मार्क. जोक नाही, 15 मार्क, लक्षात घ्या. बरं तेवढंच करायचं आहे का? नाही रे, तुम्ही करणार आहे ना. पण सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं, ते व्हिडिओच्या सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं मी. काय? ते अजून 1 महिना आहे आपल्याकडे आणि आपण जस्ट स्पीडनं अभ्यास करतोय. मॅडम 1 महिना आहे. मॅडम 70च टॉपिक आहेत. ऑलरेडी मी 10-20 टॉपिक संपवलेत. काय सांगताय आता मग? 50 टॉपिक आहेत. मग मी रोज 2-2 टॉपिक केले तरी आरामात होऊ शकतंय. हां, होऊ शकतंय. पण करायचंय, करावं लागेल. मग व्हेक्टर टॉपिक झाल्यानंतर लाईन प्लेन. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. खूप टॉपिक आहेत. मज्जा येणार आहे, लक्षात घ्या. ओके. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट सब्जेक्ट फिजिक्स. सांगू का तुम्हाला? ड्युअल नेचर आहे, स्ट्रक्चर ऑफ एटॉम मॉलिक्युल्स न्यूक्लिय आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे. त्याच्यानंतर आणि 11वीतले 2 टॉपिक नवीन ॲड झालेत ते बोनसच आहेत. ग्रॅव्हिटेशन बघा टॉपिक टफ आहेत. मी तुम्हाला सांगतो टाईम मॅनेजमेंट करताना सुद्धा हा टॉपिक, हा सब्जेक्ट आपल्याला त्रास देतोय सीईटी मेन. ह्याला वेळ घालवायचा नाही. हा ट्रॅप असतो. एका प्रश्नात 8-8 मिनिटं घालवतात मुलं. बिलकुल तिथं अडकायचं नाहीये. तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा छान. बरं आता महत्वाचं काय, की मी तुम्हाला गेल्या 10-12 मिनिटात सांगतोय, की 1 महिना आहे. काय तुम्हाला मी सांगितलं, किचकट प्रश्न अगोदर फिनिश करून टाकूया. लास्ट मोमेंटला हे लक्षात राहत नाही. सोप्पं आहे खूप, सगळं लक्षात राहत नाहीये. तरी पण मला तुम्हाला रिक्वेस्ट मगाशी मी केली, की असे काही टिपिकल प्रश्न आहेत. हो, थांबा की 1 मिनिटं. बरं झालं आठवलं. स्ट्रक्चर करायचे तर बाळांनो, स्ट्रक्चर म्हणजे भरपूर स्ट्रक्चर्स असे आहेत. आता केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये स्ट्रक्चर आहेत बरं का. ओके. प्रश्न काय आहे माहिती आहे का? डी स्ट्रक्चर. की किती क्लोरीन एटम असतात असं सीट विचारलंय. 5 क्लोरीन एटम असतात डी मध्ये, लक्षात घ्या. बरं आता मुद्दा असा आहे, की हे सगळं करतोय मी, पण हे करत असताना या गोष्टीकडं दुर्लक्ष व्हायला नको. ॲट एनी कॉस्ट तुम्हाला टेस्ट देत राहायचं आहे. ओके. मग आता सीरियस व्हा. पुष्कळ वेळ आहे. कॉन्फिडंट राहा, लक्षात घ्या. कॉम्पिटिशन वाढणार आहे. तुम्हाला स्वतःला त्या कॉम्पिटिशनमध्ये वर आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. दुसऱ्याकडे बघू नका. कुणाचं किती झालंय ते बघून डिमोटिव्हेट होऊ नका. ओके. दुसऱ्याच्या यशामध्ये आनंद मिळवायला शिका. ओके. त्याचं छान झालंय ना, मला काही वाईट वाटत नाही. त्यानं केलाय अभ्यास. आता मला केला पाहिजे असं ठेवा. त्याचं एवढं झालंय, ह्याचं एवढं झालंय, मी आजपासून सुरुवात करणार आहे. माझं होईल. अरे, अशी निगेटिव्ह गोष्टीचा विचार करू नका. दिलेलं कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.